शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 14 ऑगस्ट. तर 14 ऑगस्टला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर कणकवली, सावंतवाडी हा जर परिसर बघितला, कणकवली, सावंतवाडी, मालवण, तर या परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर होणार आहे. त्याचबरोबर म्हणजे बरेचसे परिसर आहे, राजपूर आहे, रत्नागिरी आहे. त्याचबरोबर येथे जर आपण ईश्वरपूर, कोल्हापूर परिसर बघितला, निपाणी परिसर बघितला, कोल्हापूर, निपाणी, सांगली, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर चिपळूण, खेड, दापोली, जयगड, महाबळेश्वर, वाई, भोर, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, मुरुड, जंजिरा, नागठाणे, लवसा, पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, खेड, त्याचबरोबर कर्जत, लोणावळा, पेण, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर शहापूर, वडा, वसई, विरार, धानू, खंडाळा, घोटी, त्याचबरोबर अकोले, नाशिक, दिंडोरी, पेठ, हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला रिमझिम पावसा दिसत आहे. कधी शुक्रवारी 14 ऑगस्टला. त्याचबरोबर इथे जर आपण नंदुरबार परिसर जर बघितला तर नंदुरबार परिसरामध्ये आपण बघूया अजून काही आपल्याला बदल जाणवतोय का. कुठलाही बदल नाही आहे जास्त. नंदुरबारमध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर साक्री, पिंपळनेर, त्याचबरोबर नामपूर, सटाणा, मालेगाव, चांदवड, मनमाड, निफाड, येवला, सिन्नर, नाशिक हा परिसर बघितला तर येथे देखील जास्त काही पाऊस वगैरे नाही. फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर मालेगाव, नांदगाव, धुळे, पारोला, त्याचबरोबर चाळीसगाव हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात आपण जर चापोडा, अंबळनेर, धरणगाव, जळगाव, त्याचबरोबर येवल, भुसावळ, बोदवड, जामनेर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर चिखली, खामगाव, मेहकर हा परिसर बघितला, वाशिम, मालेगाव, तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जास्त नाही आहे पाऊस, पण रिमझिम पाऊस या भागात असणार आहे. वाशिममध्ये देखील पावसाची तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर पुसद, त्याचबरोबर आपण जर भोकर, पेठउंबरी, त्याचबरोबर नायगाव, नांदेड, पूर्णा, गंगाखेड हा परिसर बघितला तर शुक्रवारी 14 ऑगस्टला आपल्याला या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा दिसत आहे. इकडे खाली जर आपण अहमदपूर परिसर बघितला, अहमदपूर, परळी, गंगाखेड, अंबाजोगाई, लातूर, औसा, त्याचबरोबर तेर, धाराशिव, कळंब, बार्शी, वैराग, तुळजापूर, लोहारा, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ या भागात देखील म्हणजे मध्यम ते म्हणजे रिमझिम पाऊस काही भागात असणार आहे. बार्शी, भूम, परांडा, त्याचबरोबर करमाळा, पंढरपूर, सांगोला या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर म्हणजे बऱ्याचशा परिसरामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आपण जर पैठण, अंबड, परतूर, माजलगाव, बीड, केज, पाथर्डी, श्रीरामपूर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर दौंड, कर्जत, इंदापूर, अकलूज, बारामती, विटा, त्याचबरोबर मायनी, त्याचबरोबर कोपरगाव, कराड, ईश्वरपूर, तासगाव, सांगली, अंजनी, इचलकरंजी, कोल्हापूर हा परिसर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. जास्त काही पाऊस नाही आहे, पण थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आता ज्या ज्या भागात पाऊस आहे त्या त्या परिसरामध्ये वादळी वातावरणाचं देखील काही प्रमाणात पाऊस हा म्हणजे वातावरण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकूणच आपण बघितलं तर शुक्रवारी 14 ऑगस्टला बऱ्याचशा परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे. पण कुठल्याही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस काही आपल्याला दिसत नाही आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.